हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आशा. राधिका किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत आणि चटपटीत शंकरपाळे करणार आहोत. सबस्क्राईबर करा राधिका किचन चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबा नवनवीन रेसिपी व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी. 2 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच जिरं, चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर, 2 लसणाच्या पाकळ्या. चला तर कृतीकडे वळूया. आता आपण 2 वाटी पीठ घेऊ. लसूण बारीक करून घेतलेला आहे. कोथिंबीर पण बारीक करून घेतली आहे. तिखट, जिरं, हळद, चवीनुसार मीठ. आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. आता आपण पीठ मळून घेऊ घट्ट. पाणी तसं लागेल तसं थोडं थोडं टाकत चालायचं. आता आपण थोडे पाणी घालून थोडं कोरडं वाटते. खाली पीठ चिटकणार नाही त्याच्यामुळे आपण थोडं तेल टाकून घेऊ. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. 10 मिनिटासाठी आपण त्याला मुरून देऊ. एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. पीठ मस्त मुरून झालेले आहे. ते बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण शंकरपाळे लाटायला घेऊ. दोन गोळे तयार करून घेऊ. खाली चिटकत असेल तर थोडं तेल लावून घेऊया. पातळ करायचं नाही. थोडी लाटून घेणार, थोडी जाड आहे. आता लाटून झालेली आहे. आता आपण चाकूने बारीक बारीक काप करून घेऊ. शंकरपाळे तसे. आता काप करून झालेले आहे. आपण तळायला घेऊ.
तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल पण गरम झालेलं आहे. लाल होईपर्यंत मस्त तळून द्यायचं. छान फुगलेत बघा शंकरपाळे. तिखट शंकरपाळे किती छान फुगले. आता आपण शंकरपाळे काढून घेऊ. किती छान झालेले तुम्ही बघू शकता. कलर पण किती सुंदर आलेला आहे. आता आपण सगळे शंकरपाळे असेच तळून घेणार आहोत. आता आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत. आता आपण सर्व करायला घेऊ. कुरकुरीत शंकरपाळे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. किती छान कुरकुरीत शंकरपाळे झालेले आहेत तिखट. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.